राज्य मंत्रिमंडळाची आज विधिमंडळामध्ये बैठक होते। दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही विशेष निर्णय होणार का याकडे लक्ष असेल। राज्य मंत्रिमंडळाची आज विधिमंडळात बैठक बोलावण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि या निमित्ताने काही विशेष निर्णय होणार का याकडे लक्ष लागलंय। राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधिमंडळामध्ये होणार आहे। दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काही विशेष निर्णय होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। शिवजयंतीनिमित्त विशेष निर्णय होणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। विधिमंडळात ही बैठक होते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे आणि त्यानिमित्ताने काही विशेष निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक, या बैठकीला सर्व मंत्रिमंडळ उपस्थित असतील। दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे ती विधिमंडळात नव्याने तयार करण्यात आलेल्या कॅबिनेट हॉलमध्ये पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भिवंडी येथील मंदिराचं लोकार्पण केलेलं आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज तिथीप्रमाणे जी शिवजयंती आहे त्या निमित्ताने काही मोठा निर्णय होतोय का याकडे विशेष लक्ष असेल। याशिवाय काही अशासकीय प्रस्ताव होते ज्याचं रूपांतर शासकीय प्रस्तावात करण्याची गरज आहे। त्या संदर्भात सुद्धा कॅबिनेटमध्ये बैठकीत चर्चा होऊ शकते। सर्वात महत्त्वाचा अशासकीय प्रस्ताव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले या दोघांनाही भारतरत्न देण्याची मागणी आहे ती सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली होती। त्यामुळे या प्रस्तावाचं रूपांतर आता अशासकीय मधून शासकीय प्रस्तावात केलं जात आहे का आणि हा प्रस्ताव या विधिमंडळ अधिवेशनामध्ये मंजुरीसाठी येतोय का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।